येऊन बसा. बाहेर थांबलेल्या सर्वांनी कृपया मध्ये येऊन बसा. नमस्कार. नमस्कार. जागेत का सगळे? खर तर या कृषी गौरव सन्मान सोहळ्याच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी मला इथं बोलवलं, माझा मान सन्मान केला आणि तुमच्याशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्यासाठी मी मनापासून तुम्हा सगळ्यांचे आभार मानतो. असं विशेष मार्गदर्शन करायला मी इथं आलेलो नाहीये की तुम्ही असं वागा, असं वागू नका, हे असंच करा, तसं करू नका. पण मला वाटतं की आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन आपल्या व्यवसायाची, आपल्या उद्योगाची, कृषीच्या संदर्भानं, उद्योग व्यवसायाच्या संदर्भानं, जगण्याच्या संदर्भानं काही दिशा ठरवायला हवी. आणि ती दिशा जर ठरवायची असेल तर असं कधी वर्षातनं 6 महिन्यातनं एकत्र यायला हवं, वेगवेगळ्या विषयावरती संवाद साधायला हवा. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं शेतीच्या संदर्भाने वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या लोकांना आपण इथे एकत्र बोलवलं आणि नुसता सन्मान केला नाही तर त्यांची यशोगाथा या ठिकाणी आपण सगळ्यांनी ऐकली. इथे विशेषतः कॉलेजची मुलं मुली उपस्थित आहेत. मगाशी आपल्याला पर्यटन क्षेत्रामध्ये ज्यांनी काम केलं बारामतीचे, त्यांनी आपल्याला विचारलं की कुणाला आपल्यापैकी प्रगतशील, प्रयोगशील शेतकरी व्हायचंय का? आणि बहुतांशी मुलांचे हात खाली होते, एखादाच हात वरती आला. विचार केल्यानंतर लक्षात येईल त्याचं उत्तरही त्यांनी दिलं की इथे शेतकऱ्याच्या कष्टाला, त्याच्या घामाला प्रतिष्ठा मिळते का? त्याला पिकवता येतं, पण दुर्दैवाने ते बाजारात विकता येतं का? आणि मग त्याला जर प्रतिष्ठा मिळवायची असेल, त्यानं पिकवलेल्या गोष्टीला योग्य भाव द्यायचा असेल तर ते खणखणीत नाणं असं बाजारात वाजून विकता आलं पाहिजे. आणि ते विक्रीसाठी अपेक्षित असणारी कौशल्य महाविद्यालयीन जीवनामध्ये आपण आत्मसात करतो का? पोरांनो, 10-12 रुपये किलोनं तुम्ही बटाटे विकत आणता आणि वेपर्सचं एक पॅकेट किती रुपयाला आणतात? 5 रुपये. 5 रुपयाच्या वेपर्सच्या पॅकेटमध्ये किती वेपर्स असतात? 4. बाकी सगळे हवा. पैसे हवेच आहेत, तुम्हाला हवा करता नाही पाहिजे. आणि हवा कशाने होते? काल टाकलेल्या फोटोला किती लाईक्स, किती कमेंट्स, रील्स कुणी याच्यातनं हवा होते का? हवा होते ज्ञानातनं, हवा होते गुणवत्तेतनं, हवा होते तुम्हाला मार्केट कळतं का? तुम्हाला समाज कळतो का? समाजामध्ये काळ आणि वेळेनुसार होणारे बदल उमगतात का? आणि बदलत्या तंत्रज्ञानानुसार तुम्ही स्वतःमध्ये काही बदल घडवून आणता का? मी विनंती करेन तुम्हाला, आपले आईबाप शेतकरी आहेत, दिवसभर ते कष्ट करतात. शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये एक घटक असा नाही की तो कष्ट करत नाही. घरातली म्हातारी आजी सुद्धा काहीतरी करत असते, घरातला म्हातारा माणूस सुद्धा काहीतरी काम करत असतो. शाळेतनं जर लहान पोरगं आलं, ते दप्तर टाकताय आणि वडील त्याला सांगतात जरा मोटर चालू करू नये. घरातला प्रत्येक घटक राबतो. आणि एकंदरीत जर वर्षाकाठी जर आपण त्याची गोळाबेरीज केली, त्याच्या कष्टाचं मूल्यमापन केलं, मग मात्र म्हणावं की ते मूल्य आमच्या हातामध्ये येत नाही. आणि म्हणून मगाशी गडाख साहेब बोलत होते, आम्ही चर्चा करत होतो की आपल्याला जसं पिकवता येतं तसं खणखणीत वाजून विकता आलं पाहिजे. आणि ते विकण्यासाठी अपेक्षित कौशल्य आत्मसात करता आली पाहिजे. काहीतरी व्हॅल्यू ऍडिशन करता येईल का? अहो, तूर साधी चाळा मारून जर बाजारात नेली तरी 2 रुपये जास्त मिळतील. आज मी मध्यंतरी जळगावला गेलो होतो, मी बघितलं की जळगावला केळी मोठ्या प्रमाणावरती पिकते. तिथे बहुतांशी शेतकऱ्यांनी रस्त्याच्या कडेला वेपर्सच्या भट्ट्या सुरू केल्यात. आणि तिथला तो माणूस, त्याला त्यातनं 2 रुपये चांगले मिळायला लागले. मी अशी कितीतरी माणसं सांगतो की ज्यांनी काहीतरी व्हॅल्यू ऍडिशन केली आणि त्याचे 2 रुपये त्यांना जास्त मिळायला लागले. आणि म्हणून काळ आणि वेळेनुसार बदलतं तंत्रज्ञान स्वीकारण्यासाठी काय करायचं ते मात्र आपल्याला मित्रांनो ठरवावं लागेल. मला सांगा, आज 20 रुपये लिटरनं आपण पाणी विकत घ्यायला लागलो. आपल्याला कधी वाटलं होतं का आयुष्यात पाणी सुद्धा 20 रुपये लिटरनं विकत घेऊन प्यावं लागेल? ज्या वेळेस दूध 20 रुपयानं जात नव्हतं तेव्हा कुणीतरी शहाण्या माणसानं पाण्याची बॉटल 20 रुपयाला विकायला सुरुवात केली. आज जाईल तिथं पाण्याची बाटली. आज तुम्ही बघा टेबलवर सुद्धा पाण्याच्या बाटल्या.
आता पाण्याची बाटलीच लागते. खेड्यापाड्यातला माणूस पुढे लग्न कार्याला जरी गेला तर ते लग्नात पंक्तीत बसला का तिथं कुठंतरी ते टिपाडं भरून ठेवलेली असायची, त्याच्यावर लाल निळे पिवळे ते प्लॅस्टिकचे ग्लास असायचे. आता खेड्यापाड्यात जरी गेलं तरी जेवणाला पंतरवाळी जरी असली तर तिथं पाण्याची बाटली आणून ठेवली जाते. बाहेर जार तर किमान भरून ठेवलेले असतात. पाणी सुद्धा विकत घेऊन प्यावं लागेल हा मेसेज गेला लोकांपर्यंत. कार्यक्रमाला गेलं का पूर्वी तांब्या असायचा, फुलपात्र असायचं. आता सर तांब्या आणि फुलपात्र कोणत्या कार्यक्रमात राहिलेलं आणि ठेवलं तर ते आलेला पाहुणा पिई का? कुठून आणलंय काय कुणाच ठेव. मला वाटतं तांब्या फुलपात्र अजून फार फार तर सुपारी साखरपुडा लग्न टिळा असल्या विधीन कार्यक्रमांमध्ये अजून आहे. आणि पोरांनो काही दिवसानं तिथं पण दिसणार नाही. गुरुजी सांगणार मुलाचे मामा बाटली घेऊन या, तिथपर्यंत जाऊन पोहोचेल. बदलत्या तंत्रज्ञानानुसार तुम्हाला बदलावं लागेल आणि ते बदल कसे स्वीकारायचे हे तुम्हाला ठरवावं लागेल. परदेशातून आलेल्या कोल्ड्रिंक कंपन्यांनी धमाका केला. काय जाहिराती, कुछ तो तूफानी करते डर के आगे पाठ आहे हो सगळं तुमचं. पण आपल्याला आपली सोलकढी, आपल्याला आपले लिंबू सरबत, आपल्याला आपले फ्रेश ज्युसेस, आपल्याला आपला उसाचा रस असा खणखणीत बाजारात जगाच्या बाजारपेठेत वाजून विकता आला नाही. आणि म्हणून काय आम्ही करतो नेमकं? आम्ही थोडस डोळे विस्पारून जगाकडे बघतोय का? मगाशी कोणतं कृषी पर्यटनाच्या संदर्भाने बोलत होतं आणि त्यांनी सांगितलं की अरे सकाळी 9ला पेरलेलं संध्याकाळी 5ला उगवत आहे, लगेच विकलं जात आहे आणि लगेच 2 रुपये तुमच्या खिशात येतात. नगदी पीक म्हणून तुम्ही पर्यटनाकडे बघा. मी आता साहेब दुबईला गेलो होतो व्याख्यानाला. तिथल्या मराठी मंडळानं माझं व्याख्यान ठेवलं होतं आणि मी ज्या हॉटेलला राहिलो होतो तिथं मला काही मुलं जे संयोजक कमिटी मधली मुलं होती ती मला घ्यायला आली. काळ्या रंगाची पॅन्ट, पांढरा शर्ट, पायात चप्पल. आणि जेव्हा मी हॉटेलमधनं बाहेर आलो त्या दोघांच्या गाड्या अशा दारात आल्या. 2-2, 5-5 कोटी रुपयाच्या गाड्या घेऊन ती पोरं फिरत होती. गाडीत बसल्यानंतर मी विचारलं तुम्ही काय करता? सांगली मधली ती 2 पोरं होती. आटपाडी म्हणून गाव आहे, माने आडनाव होतं त्या दोन्ही पोरांचं. म्हटलं तुम्ही करता काय दुबईमध्ये? ते म्हटले आम्ही नोकरी शोधत आहोत, पण आता मात्र आम्ही इथं व्यवसायामध्ये पाय रोवलाय. म्हणलं कसला व्यवसाय करता? म्हणले आमची इथं सोन्याची दुकान आहे. मला हेवा वाटतो खेड्यापाड्यातनं गेलेली पोरं कुठे गेली? दुबईमध्ये जाऊन स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू केला आणि आज कोट्याधीश आहेत. का आम्ही डोळे विस्पारून जगाकडे बघायचं नाही? तुमच्या माझ्या ज्ञानाला, तुमच्या माझ्या शिक्षणाला, तुमच्या माझ्या उद्योग व्यवसायाला गावाच्या, तालुक्याच्या, जिल्ह्याच्या, राज्याच्या भिंती आता उरलेल्या नाही. जगाची बाजारपेठ तुमच्यासाठी खुली. चायनाला कळतंय सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत भारतीयांना काय लागतंय आणि सगळं प्रोडक्शन आता चायना करतंय. जपानला कळतंय भारताकडून काय विकायचं. पण दुर्दैवानं आपल्याला कळेन असं झालंय की भारत ही जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे आणि आपण ती वापरली पाहिजे. मित्रांनो, मैत्रिणींनो, भारत ही जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे. या बाजारपेठेचा उपयोग कसा करायचा हे तुम्हाला ठरवता आलं पाहिजे. दुबईमध्ये जर तुम्ही गेलात, बुर्ज खलिफा म्हणून एक इमारत आहे. त्या बुर्ज खलिफावरती शेकडो मजले वरती घेऊन जातात, वरून खाली घेऊन येतात आणि वर जाऊन खाली यायला लोक हजारो रुपयांचं तिकीट काढतात. जगातलं सगळ्यात मोठं डिस्नी आता दुबईमध्ये येत आहे. जे लार्जेस्ट आहे, जे बिगेस्ट आहे, जे टॉलेस्ट आहे ते सगळं दुबईला करून बघायचं. काय नाही, 84-85 पर्यंत दुबईमध्ये फक्त तेलाचे पैसे होते. आज जगातला सगळ्यात बिझिएस्ट एअरपोर्ट दुबई, जगातला सगळ्यात प्रॉफिएस्ट मॉल आज दुबई. का? मग दुबईला जर कळतंय तेलाचे पैसे कधीतरी संपतील आणि मग पर्यटनासाठी आपण जगाला आपल्याकडे आकर्षित करू. आपल्याला काय वाटू नये? जगातली लोक इकडे आली पाहिजेत, 4 दिवस आमच्याकडे राहिली पाहिजेत, माहूरगडाला गेली पाहिजे, दर्शन घेतलं पाहिजे, परत इथे एखाद्या कृषी पर्यटनात 2 दिवस थांबली पाहिजे. का तुमच्यापैकी 5-10 पोरांना असं वाटू नये कृषी पर्यटनाच्या संदर्भात आम्ही काहीतरी करावं आणि जगाला आम्ही इथे यवतमाळ डिस्ट्रिक्ट मध्ये आमंत्रित केलं पाहिजे, इथं लोक येऊन रेंगाळली पाहिजे. तुम्ही पोरांनो जेजुरी नाव ऐकलंय का? तुमचा जसा माहूरगड आहे तसा आमच्याकडे जेजुरीचा गड आहे, खंडोबाचा. तुमच्यासारखी कॉलेजची मुलं मुली जेजुरी गडावर आली आणि तिथे येऊन ते फोटो काढत होते. मी त्यातल्या एका तरुण पोराला विचारलं काय करता रे फोटो काढून? सारखे फोटो काढ, सेल्फी काढ, ते स्टेटस ठेव. ते पोरगा मला म्हणला दादा किती दिवस बॅनर लावायचे, चलो दुबई, चलो सिंगापूर. म्हटलं मग? म्हणला मी दुबईत बॅनर लावणार आहे, चलो जेजुरी. दुबईतली लोक जेजुरीत आणतो का नाही बघा. आणि म्हटलं तू आणून करणार का?
म्हणला काय नाही, खालून वर कडाव त्यांना पाय पाय घेऊन जाणार आणि एकदा का ते घामाघूम झाले मग त्यांना लेक्चर देणार किती कॅलरीज बंद झाल्या. रात्री म्हणला 2,000-2,000 रुपये तिकीट काढून त्यांना जागरण गोंधळ ऐकायला लावतो का नाही बघा. मला हेवा वाटतो या पोरांचा की ज्यांना असं चौकटीच्या पलीकडे जाऊन काम करता आलं. तंत्रज्ञान बदलतंय, बदलत्या तंत्रज्ञानानुसार जर तुम्ही बदलला नाही तर तुम्ही कसे बाजारात टिकू शकाल. अरे 60-70 वर्ष गेली आपल्याला हे कळायला की पाणी हे पिकाला द्यायचं असतं, पाटाला नाही. वर्षानुवर्ष आपण पाटानं पाणी देत होतो, त्याच्यावरच गाणी बिनी, त्याच्यावरती चित्रपटात सगळं हे चालायचं. पण नंतर आता 60-70 वर्षानंतर आम्हाला कळालं पाणी पिकाला द्यायचं असतं आणि मग इरिगेशनच्या नवनवीन पद्धती आम्ही विकसित केल्या. आता आम्ही राहुरी कृषी विद्यापीठानं ड्रोन टेक्नॉलॉजी विकसित केली. मगाशी सर बोलताना म्हणाले काडी लावली तर माडी बांधता आली पाहिजे, त्या पानापासून शेतकऱ्याला त्याची स्वप्न पूर्ण करता आली पाहिजे. आम्हाला वाटतं की शेतकऱ्याच्या घामाला प्रतिष्ठाच मिळाली पाहिजे. शेतकऱ्यानं किती दिवस पंप खांद्यावर टाकायचा, दिवसभर औषध मारायचं. शेतकऱ्यानं असं बांधाव बसलं पाहिजे, असा ड्रोन वरती फिरणार, त्यानं फक्त रिमोट हातात घ्यायचा, रिमोटनं सगळं वावर फवारून टाकायचं. आणि नुसतं फवारणीसाठी नाही हो, एक दिवस असा आला पाहिजे ड्रोनला कांद्याची गुणी लावली, शेतातून थेट घुसाऱ्या. इथपर्यंत तंत्रज्ञान बदललं पाहिजे. तुमच्या माझ्या कष्टाला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, घामाला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे आणि त्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान तुम्ही विकसित केलं पाहिजे. तुम्ही बघा तुमच्या आता इथं अनेक कॉलेजची मुलं मुली आहेत. पोरांनो, तुमचं आता तुम्ही सगळेजण बऱ्यापैकी अँड्रॉइड मोबाईल वापरता, पण आमच्या पिढीनं, माझ्या वयाची जे जे इथे, आपण आपल्या आयुष्यात ताई कोणत्या कंपनीचा मोबाईल पहिल्यांदा घेतला होता? नोकिया. त्यातल्या त्यात 3310, 1100, 1600, 2600. आता नोकिया कुणाकडे आहे का? बहुतांशी कुणाकडे नाही. अँड्रॉइड टेक्नॉलॉजी नोकियानं स्वीकारली नाही, नोकिया बाजारात टिकू शकलं नाही. एक जमाना होता एचएमटीचा, एचएमटीच्या टिकटिकवरती देश चालत होता. आता कुणाच्या हातात इथे एचएमटी आहे का? मला वाटत नाही आता कुणाकडे एचएमटी असेल म्हणून. आता डिजिटल सगळीकडे आली. एक जमाना होता कॉडॅक कंपनीचा आणि त्याच्यात 36 फोटो निघायचे, रोल असायचा. नवरा नवरी हार घालायला आणि फोटोग्राफरचा रोल संपायला. आणि नवरदेव कितीही मागे लागला ना त्या फोटोग्राफरच्या, तरी 6-6 महिने अल्बम मिळत नव्हते. ते नवरदेव म्हटला ना बाबा अल्बमचं कसं, ते म्हणणार फोटो धुवायला देऊ. कोणत्या नदीवर जात होतो कुणाच, अल्बम मिळत नव्हते. डिजिटल टेक्नॉलॉजी स्वीकारली नाही, कॉडॅक टिकू शकलं नाही. अँड्रॉइड टेक्नॉलॉजी स्वीकारली नाही, तिकडे नोकिया टिकू शकलं नाही. तुम्ही बघा रविवारी 4 वाजता मराठी पिक्चर लागायचा टीव्हीला. 2 धडाका, थरथराट, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ आणि मध्येच एक जाहिरात लागायची. आता या तुम्ही तरुण मुला मुलींची ती पाठ नसेल, पण बाकी ज्येष्ठांना ती जाहिरात पाठ असेल. लाईफ बॉय ह्याच्या, हा ऐकलं ना, पाठ आहे आमची सगळ्यांची. कारण असं होतं आम्हाला जाहिरात बघावीच लागत होती, आम्हाला दुसरा ऑप्शन नव्हतं चॅनल बदलायला. आता जाहिरात लागली की तुम्ही चॅनल बदलता. आमच्याकडे एकच चॅनल होत, दूरदर्शन. त्याच्यात दिवसभरात 2-5 वेळा तर प्रक्षेपण जायचं आणि प्रक्षेपण गेलं का पोरं म्हणायची टीव्हीला मुंग्या लागतात. आता टीव्हीला पुढे मुंग्या लागतात. हे कोणतर शानावर जाणं, त्याला अँटीना फिरवायचा, खालच्यानं म्हणायचं दिसलं दिसलं दिसलं, वरचा खाली येईपर्यंत बरेच चित्र गायब झालेलं असायचं. आणि तुम्ही बघा लाईफ बॉयच्या जाहिरातीमध्ये फुटबॉल खेळणारी पोरं दाखवलेली होती. भारतामध्ये कधीतरी फुटबॉलची क्रेज होती का? भारतामध्ये जनरली क्रिकेटची क्रेज होती, पण ते त्यांना विचारायचं कोणी, तुम्ही फुटबॉल खेळणारी पोरं का दाखवली? मोनोपोली होती लाईफ बॉयची. लोक दुकानात जाऊन साबण द्या नव्हती म्हणत, लाईफ बॉय द्या म्हणायची. एवढा रुबाब होता लाईफ बॉयचा. पण त्यानंतर लक्स मार्केटमध्ये आला, राजा हिंदुस्थानी पिक्चर हिट झालेला, करिश्मा एकदम फॉर्म मध्ये होती. लक्सनं करिश्मा कपूरला ब्रँड अँबॅसेडर केलं. आता लक्सनं करिश्मा कपूरला ब्रँड अँबॅसेडर केलं, फुटबॉल खेळणाऱ्या पोरांकडे कोण बघताय का? लक्सनं मार्केट कॅप्चर केलं. लाईफ बॉयला कळलं मार्केटमध्ये जर टिकायचं असेल तर आता लाल रंगाचा ठोकळा साबण उपयोगाचा नाही. आपली कॉम्पिटिशन लक्स सोबत आहे. त्यांनी गुळगुळीत साबण बाजारात आणला, लाईफ बॉय गोल्ड नावाचा. आता लाईफ बॉय गोल्डची जाहिरात कोण करत होतं? आता फुटबॉल खेळणारी पोरं नाही, आता लाईफ बॉय गोल्डची जाहिरात करत होता कॉलेजचा एक तरुण मुलगा आणि मुलगी. मुलगी गाडीवरनं उतरते, रागात निघून जाते,
मुलगा विचारतो काय झालं, मुलगी म्हणते पसीने की बदबू से परेशान. पोरगा घरी जातो लाईफबॉय गोल्ड ना आंघोळ करूनच. या कंपन्यांना कळलं आपण जर बदललो नाही तर आपण टिकू शकणार नाही. आणि कोविड मध्ये एक तरी साबण अशी जाहिरात करत होता का, आमचा साबण सुगंधी आहे, तो लावल्यावर तुम्ही गोरे व्हाल. सर कोविड मध्ये कोणाला गोर व्हायचं पडलं होतं? प्रत्येक साबण एकच जाहिरात करत होता, 99.9% कीटाणू से मुक्ती. कोविड मध्ये संतूर मम्मी बिम्मी काही नव्हतं, फक्त कीटाणू आणि मुक्ती. आणि साहेब मला मोती साबणाचं गणित अजून समजलेलं नाही. मोती वर्षभर कुठं असते काय नाही, ते दिवाळीलाच येते, वर्षभर झोपताय, दिवाळीला म्हणतोय उठा उठा. मोती साबणात आंघोळ करायची त्यानं ठरवून घेतलंय. वर्षभर कोणाला काय मस्ती करायची ते करू दे, आपलं मार्केट आपल्याला आपलं मार्केट ठरवता आलं पाहिजे. जोपर्यंत तुम्हाला मार्केट ओळखता येत नाही, जोपर्यंत तुम्हाला तुमचं खणखणीत नाणं वाजून विकता येत नाही, तोपर्यंत तुम्ही बाजारात टिकू शकत नाही. तुम्ही जे काही पिकवता त्याची व्हॅल्यू ठरवणं हे खरं तर आपल्या हातात असतं, परंतु ते कसं आपण बाजारात घेऊन जातो याच्यावरती सगळी गणित अवलंबून आहे. आणि म्हणून आपल्याला पिकलंय आणि तसंच पोत्यात भरलंय आणि तसंच बाजारात नेलंय, वर्षानुवर्ष त्याच पद्धतीने जर विकत राहिला तर पैसे मिळणार नाही. आपल्याला व्हॅल्यू ऍडिशन करावं लागेल, पॅकिंगचं तंत्रज्ञान बदलावं लागेल, मार्केट कुठं आहे, कशा पद्धतीनं आहे. मगाशी पर्यटनाविषयी बोलताना आमचे बारामतीचे साहेब आले, ते म्हटले कोकणात राहणाऱ्या माणसाला वाटतं डोंगरावर फिरायला जावं, डोंगरातल्या माणसाला वाटतं तिकडं कुठंतरी हिरवळीत जंगलात जावं. प्रत्येकाला दुसऱ्या गोष्टींचं आकर्षण आहे. मग कुठं कोणत्या गोष्टीला मार्केट आहे हे ओळखून आपल्याला दिशा देता येईल का आपल्या उद्योग व्यवसायाला? मला वाटतं याची काळजी आपण येणाऱ्या काळात जर घेतली तर आपण चांगल्या प्रकारचं आयुष्य जगू शकतो. तर आणि मुळात व्यवसायाची वृत्ती तुमच्यात विकसित करा. का आपल्याला असं वाटू नये की आपण उद्योगात यावं, व्यवसायात यावं? काय परिस्थिती आहे महाराष्ट्राची उद्योग व्यवसायाच्या संदर्भात? टायरवाले केरळचे, किराणा व्यवसायात पटेल, हार्डवेअरची दुकानं पोरींची, बांधकाम व्यवसायात पिशवी लोक, गवंडी सगळे बिहारचे, सुतार कामात राजस्थानी, हॉटेल सगळी दक्षिणात्यांकडे, चायनीजच्या गाड्या पूर्वांचलचे तरुण चालवतात. आणि आपण कुठे कॉलेजच्या कट्ट्यावर बसून पिचकाऱ्या मारणं, प्रेम प्रकरणाचं जाणं, सिस्टीमला शिव्या घालणं, नाहीतर कुणाच्या तर माग की जय. बरं माग निम्म्यांना माहित नसतंय पुढे कुणाचा जय जयकार झालाय, कानावर की पडलं का जय म्हणायचं यात तारुण्य वाया घातलं. शेतीला पूरक असा व्यवसाय करावा लागेल, जे पिकवतात त्यात व्हॅल्यू ऍडिशन करावं लागेल, जे काही पिकवतात त्याच्यासाठी योग्य मार्केट शोधावं लागेल. उद्योग व्यवसाय आणि व्यापाराची समीकरणं आपल्याला बांधावी लागतील. पण आमच्या डोक्यात एकच आहे, ते उद्योग व्यवसाय असलं काय नाही, पुढंच का होईना नोकरी कर. आणि पोरांच्या मनावर तर इतकं पक्क बिंबवलेलं असतंय, त्यांना सांगितलेलं असतं नोकरी कर नाहीतर तुझं लग्न पण होत नाही. आणि हल्ली पोरं असली हुशार झाले, लग्न जमेपर्यंतच नोकरी करते. हल्ली मुलीच्या आई बापाला टेन्शन नाही तेवढं मुलाच्या आई वडिलांना टेन्शन. तुम्ही कोणत्याही गावात जा, 30 ते 35 वयोगटातली 5-50 पोरं तर बिन लग्नाची. आमच्याकडे एक जण आहे 37-38 वय झालं, लग्नच जमेल. त्याच्या मित्राने त्याला सांगितलं, म्हणला टेन्शन घेऊ नको, मुलीकडचे बघायला आले ना पगार जरा वाढून सांगायचा. आता त्या मुलीच्या वडिलांनी विचारलं पगार किती, यांना जरा अंदाज घेऊन सांगायचं. ते म्हणताय 1.5 लाख. मुलीचे वडील म्हणले तुझ्याकडे बघून तर वाटत नाही 1.5 लाख असं. ते म्हणते नाही तसा फिक्स 1.5 लाख आहे, कटिंग करून 8,000 हातात येतो. तुम्ही किती दिवस स्वतःला फसवू नका. लाट मारील तिथून पाणी काढायला अशी ताकद तुम्ही ठेवली पाहिजे. का आपण स्वतः उद्योग व्यवसाय व्यापाराचा विचार करायचा नाही? का तुम्ही जे तुमच्या बापाला पिकवता येतं ते खणखणीत बाजारात वाजून विकवता येईल यासाठी वेगळे प्रयत्न करता येणार नाही? जगाची भाषा शिकता आली पाहिजे. तंत्रज्ञान बदलतंय, जग एक छोट मार्केट होऊन बसलेलं आहे आणि सगळ्या जगाला कळलंय भारत हे मोठं मार्केट आहे आणि त्यासाठी भारतावरती काम केलं जातं. आपण का काम करायचं नाही? आज तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये जा, उद्योग व्यवसायात व्यापारात येण्यासाठी तुम्ही काय म्हणाल, ते सगळं तुमचं ठीक झालं पण भांडवल लागतंय, पैसे लागतात, अनुभव लागतो. मी खरं सांगू, व्यवसायासाठी व्यापारासाठी जे जे लागतं ना ते सगळं मार्केटमध्ये उपलब्ध आहे. फक्त एक गोष्ट बाजारात विकत मिळत नाही आणि ती म्हणजे हिंमत. हिंमत बाजारात विकत मिळत नाही, ती तुमच्या रक्तात असावी लागते. ते धाडस तुमच्यामध्ये असावं लागतं. ते धाडस तुम्ही दाखवणार आहात की नाही? पोरांना आमच्याकडे एक बाग आहे आणि त्या बागेमध्ये 1 क्लर्कची जागा भरायची होती आणि एका क्लर्कच्या जागेसाठी
1000 पोरांनी ऍप्लिकेशन केलं. आता सांगा, जागा एक आहे म्हटल्यानंतर किती जणांना नोकरी मिळेल? एकालाच. बाकीचे 999 घरी. एका पोराचं सिलेक्शन झालं, त्याला अपॉइंटमेंट लेटर साईन करून मिळणार. त्याच वेळेला बागेतला शिपाई पळत आला आणि म्हटला काही करा पण याला नोकरी देऊ नका. म्हटले काय झालं? म्हणले बागेतलं गोरीला माकड नेले. आता लोक ते गोरीलाच नाही, लोक कशी येतील? लोक आली नाही तर याचा पगार करायचा कशात? काही करा पण तुर्तास याला नोकरी देऊ नका. त्या पोरानं बागेतल्या मॅनेजरचे पाय पकडले आणि म्हटलं साहेब मी पडेल ते काम करत पण नोकरी तेवढी द्या, तोंडात आलेला घास असा काढू नका. बागेतल्या मॅनेजरनं सांगितलं पाय सोड, तुला नोकरी क्लर्कच्या देतो, तुला फॅसिलिटीज क्लर्कच्या मिळतील. जोपर्यंत बागेत गोरीला येत नाही तोपर्यंत तुला काम मात्र गोरीलाचं करावं लागेल. पोरगा म्हणला पगार आहे ना? गोरीला तर गोरीला. रोज यायचा, गोरीलाचे कपडे घालायचा, पिंजऱ्यात जाऊन उभा राहायचा. लोक यायची, शेंगा बिंगा खायला घालायची. म्हणला मजा आहे, पगार चालू आहे, दे या लॉस. एक दिवशी तुमच्यासारख्या कॉलेजच्या मुलामुलींची ट्रिप आली आणि कॉलेजच्या मुलामुलींकडे बघून ते जोर जोरात उड्या मारायला लागले आणि उड्या मारता मारता चुकून वाघाच्या पिंजऱ्यात जाऊन पडले. आता वाघाच्या पिंजऱ्यात पडल्यावर म्हटला नोकरी गेली तरी चालेल, जीव वाचला पाहिजे. जीव वाचावा म्हणून हे जोर जोरात ओरडायला लागला. याच्या आवाजानं झोपलेला वाघ जागा झाला, चवतळून याच्या अंगावर धावून आला आणि हातावर हात ठेवून म्हणला ओरडू नको नाही तर दोघांची नोकरी जाईल. नंतर कळलं गोरिलाच्या भूमिकेत बीएससी झालेलं होतं, वाघाच्या भूमिकेत एमएससी झालेलं होतं. शिक्षणात आम्ही स्वाभिमानी होणं अपेक्षित आहे का स्वाभिमान शून्य होणं अपेक्षित आहे? शिक्षणात आम्ही स्वाभिमानी होणं अपेक्षित आहे. ते आयुष्य परत कधीच मिळत नाही. तारुण्यातले हे दिवस पुन्हा तुम्हाला मिळणार नाही. शाळा कॉलेज मधले हे दिवस पुन्हा तुम्हाला मिळणार नाही. हिमतीनं राहा, दटून राहा. संकट येतात, माहित आहे की आपल्याकडे मोठ्या प्रमाणावरती शेती ही निसर्गावरती अवलंबून आहे. थोडेफार चढ उतार हे होत राहणार आहे, पण त्यात हिमतीनं सामोरं जाणं, निसर्गाशी जुळून घेत, नवीन तंत्रज्ञान अवगत करत, जगाची भाषा शिकत, जगात काय हवंय याचा मेळ घालत जर आपण शेती करू शकलो तर आपल्याला भविष्य आहे, तर आपल्या कष्टाला प्रतिष्ठा मिळेल, तर आपल्या श्रमाला प्रतिष्ठा मिळेल. शेतकऱ्याच्या कष्टाला, कामगाराच्या घामाला प्रतिष्ठा मिळावी यासाठी शिक्षणा इतका प्रभावी पर्याय मला दिसत नाही. आदरणीय चेअरमन साहेब आणि या सगळ्या मित्रमंडळींचे मी मनापासून आभार मानतो की खरं तर त्यांनी त्यांच्या आजोबांच्या या सगळ्या स्मृतींना उजाळा देत असताना किती पूरक उपक्रम त्यांनी इथं राबवला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेतीसारख्या एका महत्वाच्या विषयात काम करणारी चांगली माणसं त्यांना आपण बोलवलं पाहिजे, त्यांचा सन्मान केला पाहिजे. माझ्या ग्रामीण भागातील जे शेतकरी कदाचित तुमचं क्षेत्र कमी असेल किंवा पाण्याची व्यवस्था नसेल किंवा इतर काही सुखसुविधा नसतील तर अशा शेतकऱ्यांपर्यंत काही चांगल्या सक्सेस स्टोरी पोहोचल्या पाहिजेत. त्यातून त्यांना प्रेरणा मिळाली पाहिजे, त्यातून त्यांना हिंमत मिळाली पाहिजे आणि त्यातून माझ्या आजूबाजूचा शेतकरी सुधारला पाहिजे, पुढारला पाहिजे. मला वाटतं याच्यापेक्षा वेगळी आदरांजली, याच्यापेक्षा वेगळं विनम्र अभिवादन अशा महापुरुषांना असू शकत नाही. आणि गेली किती वर्ष, 25 वर्ष सातत्यानं हा उपक्रम राबवला जातो. एखादा उपक्रम एखाद्या दुसऱ्या वर्षी करणं ही सोपी गोष्ट असते, पण सातत्यानं 25 वर्ष अशा प्रकारचा उपक्रम राबवणं यासाठी या संयोजकांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. मला आपल्याला एकच विनंती करायची आहे, काळ आणि वेळेनुसार बदला, हिंमत दाखवा पुढे येण्याची. संकट प्रत्येकाच्या आयुष्यात येतात, पण ती संकट बाजूला ठेवून त्यात चांगले क्षण शोधायचे. कुणाच्या वाट्याला आजपर्यंत संकट आलेली नाहीये. आपण छोट्या छोट्या संकटांना गर्भगृहीत होतो. एखाद्या वर्षी पीक सापडलं नाही, आत्महत्या. एखादी गोष्ट जमली नाही, आत्महत्या. माझी हात जोडून विनंती आहे, आत्महत्या हा कोणत्याही संकटाला पर्याय नाही. मानवी आयुष्य एकदाच आहे. असं म्हणतात अध्यात्मात 84 लक्ष युनिटनं गेल्यानंतर माणसाचा जन्म आपल्याला मिळतो. इतर प्राणी पक्ष्यांना बुद्धी नाही माणसाच्या तुलनेमध्ये. माणसानं जसा बुद्धीचा विकास केला, नवीन तंत्रज्ञानाचा शोध लावला, तशी संधी प्राण्यांना इतर नाही. आपण आपल्या बुद्धीच्या विकासाच्या जोरावरती बऱ्यापैकी सुखसुविधा निर्माण केल्या. मला वाटतं खंबीरपणे कंबर कसून आपण अशा प्रकारच्या संकटांना सामोरं गेलं पाहिजे. पोरांनो, छत्रपती शिवाजी महाराज कमी संकट होती का आयुष्यात? स्वराज्य निर्माण करताना किती संकट आली. मिर्झा राजेंसोबत तह झाला, 1-2 नाही तब्बल 23 किल्ले मिर्झा राजांना द्यावे लागले. एखादा राजा म्हटला असता ऐन सगळ्या या काळामध्ये 23 किल्ले मिर्झा राजाला द्यावे लागले. आता कसं स्वराज्य टिकवायचं, कसं पुढे जायचं? त्यावेळेला ते किल्ले दिले
राजे थांबले नाहीत, भेटायला गेले औरंगजेबाला. बरं, जाताना एकटे गेले नाही, एवढ्या एवढ्याशा संभाजी राजांना सोबत घेऊन गेले. आता मधला जो प्रवास आहे त्या प्रवासामध्ये संभाजी राजांचं आणि शिवाजी राजांचं काही तर बोलणं झालं असेल की नाही? काय बोलले असतील शिवाजी राजे संभाजी राजांना? स्विस बँकेत आपला अकाउंट आहे, पासवर्ड सांगतो, पुण्यात आपले 2 फ्लॅट, काय बोलले काय असतील? शिवाजी राजांनी सांगितलं असेल, शंभूराजे आतापर्यंत तुम्ही जिंकणं बघितलं, आतापर्यंत तुम्ही यश बघितलं, आयुष्यातला संघर्ष सुद्धा जवळून बघा, चला आमच्या सोबत. घेऊन गेले. तिथं गेल्यानंतर औरंगजेबानं संभाजी महाराजांना एक हत्ती भेट म्हणून दिला आणि थोडीशी गंमत करावी म्हणून दिलेर खान म्हटला, शंभूराजे आप इतने छोटे हो पर हाथी इतना बड़ा है, इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे? एवढे एवढेसे संभाजी राजे दिलेर खानाच्या डोळ्यात डोळे घालून सांगतात, ये तो जानवर है, बैठ कर जाएंगे, नहीं आया तो खींच कर ले जाएंगे, लेकिन हमारे आबा साहब ने जो आपको किले दी है वो तो अभी महाराष्ट्र में है, उन्हें आप आगरा कैसे जाओगे? एवढे एवढेसे संभाजी राजे. पण माहित होतं आता तहात दिले आणि घेऊ की मग परत येते. असं लढणं पेटून उठणं काय असतं ना, हे महाराष्ट्राच्या मातीकडनं जगानं शिकावं. आणि म्हणून कोणत्याही संकटांनी गर्भगळीत होऊ नका. अरे कितीतरी प्राणी पक्षी, म्हणजे आपण तर किती नशिबवान आहोत, मार्गदर्शन करायला एवढी सगळी तज्ञ मंडळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आली, विद्यापीठाचे कुलगुरू येऊन गेले, नवनवीन संशोधनासाठी ही सगळी मंडळी काम करतात. जिथे शक्य होईल तिथे शासन समोर येतं, जिथे समाजातल्या अनेक संस्था समोर येतात आणि जिथे जिथे प्रतिकूल परिस्थिती आहे तिथे तिथे मदत करायचं धाडस दाखवतात. तुम्ही विचार करा बरं, प्राणी पक्ष्यांच्या बाबतीत काय हो? पक्ष्यांचे एक घरटं पावसात पडलं आणि ते घरटं असं पाण्यात वाहून निघालं होतं. ती चिमणी त्या फांदीवरती बसून त्या घरट्याकडे बघत राहिली. तितक्यात चिमणा आला आणि ती चिमणी कुजबुज करायला लागली, त्याच्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं आणि मग चिमण्याने विचारलं, रडतेस का? ती म्हणाली, आत्ता आपण काडी काडी करून घर बांधलं होतं, पावसाच्या एका झटक्यात तुटून गेला. चिमणा म्हटला, ठीक आहे, घरटं पाडणं त्याच्या हातात आहे, पण घरटं बांधणं मात्र आपल्या हातात आहे. पुन्हा एक एक काडी गोळा करू आणि पुन्हा घरटं बांधू. आणि पुढे जाऊन तो चिमणा तिला म्हणतो, आणि हो, कुणाच्या मदतीची वाट बघायला आपण थोडीच माणसं, आपण तर पक्ष, आपली घरटी आपणच बांधायची असतात. अरे यांना कोण आहे मदतीला? पण निसर्गाच्या मातीत ही साधे पशु पक्षी सुद्धा कोणत्या प्राण्यानं कधी आत्महत्या केलेलं तुम्ही बघितलंय? गर्भगळीत होऊ नका. मला माहित आहे कोणताही माणूस असा काय आनंदानं आत्महत्येला जात नाही किंवा मजेत तो आत्महत्या करत नाही, त्या परिस्थितीतनं तो जात असतो. पण ते काही क्षण पुढे सरसावून घेऊन जाण्याची ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे, ती वेळ निभावून नेण्याची हिंमत तुमच्यामध्ये असली पाहिजे. घरातला करता पुरुष जेव्हा तो आत्महत्या करतो तेव्हा त्याच्या पाठीमागच्या कुटुंबावरती काय भेटतं ते प्रचंड मोठं दुःख आहे. आणि म्हणून हिंमत बाळगा. निसर्ग असेल, आर्थिक संकट असतील, यातून मार्ग निघत जातो आणि दिवस बदलतात. म्हणून ते दिवस बदलण्यासाठी प्रयत्न करणं एवढंच मायबापू आपल्या हातात आहे. म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगेन, इथले जे विद्यार्थी तुम्हाला हे कॉलेजचे दिवस परत कधीच मिळणार नाही. आता तुम्हाला वाटेल आता झाल्या परीक्षेपुरतं काहीतरी अभ्यास करायचा, वर्षभर इकडे तिकडे काय बघायचं नाही, पेपर आले का रात्र जागायचं, मागचे क्वेश्चन पेपर बघायचे, कोणते क्वेश्चन सातत्यानं रिपीट झाले ते बघायचं, मार्कांची बेरीज वजाबाकी करायची आणि मग मार्क मिळवायचे. मी म्हणेल तुम्ही या मार्कांच्या बेरीज वजाबाकीमध्ये अडकू नका. परीक्षेत पास व्हायचंय, चांगले मार्क मिळवायचे, हे तर तुम्हाला करायचंच आहे. पण ही काही 3-4 वर्ष तुमच्या हातात आहेत. ज्ञानार्जनासाठी महत्व द्या. काहीतरी अनुभवातनं तुम्हाला शिकता येईल का याची काळजी घ्या. नवनवीन प्रयोग करायला शिका. जगाकडे डोळे विस्फारून बघायला शिका आणि सातत्यानं स्वतःला सांगा, हेच दिवस आहेत उंच भरारी घेण्याचे. मित्रांनो, हेच दिवस आहेत पाय घसरण्याचे आणि हेच दिवस आहेत उंच भरारी घेण्याचे. या दिवसामध्ये नको त्या गोष्टींच्या नादी लागायचं आणि या तारुण्यातले दिवस वाया घालवायचे. तर या दिवसांमध्ये मोठी स्वप्न बघायची, ते तुमचं तुम्ही ठरवलं पाहिजे. आज तुम्ही बघा बरं, 25-26 लोकांचा सन्मान झाला, तुरा बिरा पिटा बिटा लावून इथं समोर स्टेजवरती काय त्या कुटुंबाला सुद्धा आनंद. बरं मला सांगा, ही माणसांनी काय केलं हो? ज्या वेळेस त्यांना पुरस्काराने सन्मानित केलं जात होतं त्यावेळेस त्यांच्याविषयी बोललं जात होतं, यांनी तुतीमध्ये काम केलंय, यांनी पर्यटनामध्ये काम केलंय, यांनी अमुक एखाद्या गोष्टीमध्ये काम केलंय. प्रत्येक माणूस कशासाठी ओळखला जात होता? त्यानं केलेल्या कामासाठी ओळखला जात होता. तुम्ही इथं पुरस्कारात त्यांना कुणी विचारलं का कोणत्या गाडीत आला तो तुम्ही, तुमच्या बँकेत किती पैसे,
तुमच्या खिशात किती पैसे आहेत, तुम्ही कोणत्या जातीचे, तुम्ही कोणत्या धर्माचे, असं तुम्ही कोणत्या तरी पुरस्कार तिला विचारलं का? ओळख तुमची ही ठरतच नाही. ओळख ठरते तुमचं काम, तुम्ही काय काम करता त्या कामासाठी तुमची ओळख ठरली जाते. तुम्ही बघा, तुम्ही सगळ्यांनी उस्ताद बिस्मिल्ला खान नाव ऐकलंय का? शहनाई वादक. काय प्रतिकूल परिस्थिती मित्रांनो त्यांची. जेव्हा त्यांचे वडील गेले, आई गेली, त्यावेळेस मामानं त्यांना बनारसला नेलं. आणि जेव्हा ते बनारसला गेले, त्यांच्या मामाची बेंजो पार्टी होती. ते बेंजो वाजवायचे पार्टीमध्ये आणि त्यांना शहनाई वाजवता येत होती. बनारसच्या मंदिरांमध्ये शहनाई वाजवायला सुरुवात केली आणि साहेब अशी शहनाई आयुष्यभर वाजवत राहिले की त्या शहनाईच्या जोरावरती पद्मश्री, पद्मभूषण आणि अखेरीस भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खान साहेब. काय सांगावं या माणसांचं. आणि अमेरिकेला ते गेले होते शहनाई वाजवायला. अशीच मैफिल रंगात आली, कार्यक्रम संपला, अमेरिकेतल्या लोकांनी उठून उभं राहून टाळ्या वाजवल्या आणि नंतर कुणी 4 लोक त्यांना भेटायला गेली आणि म्हटले, उस्तादजी अब आप अमेरिका में ठहर जाते. त्यांना विनंती केली, आता तुम्ही अमेरिकेतच थांबलात तर बरं होईल. त्यांना विचारलं, उस्तादजी अब आप अमेरिका में ही ठहर जाते. ते म्हटले, ठहर भी जाता लेकिन अमेरिका में गंगा और काशी विश्वनाथ कहाँ है. अमेरिका में गंगा होती और काशी विश्वनाथ होता तो मैं यहाँ भी ठहर जाता. तुम्ही तुमच्या रानात, तुम्ही तुमच्या वनात असं काही विश्व निर्माण केलं पाहिजे की जगाला वाटलं पाहिजे की आपण तिथे येऊन राहावं. आणि मला वाटतं ही जी सृजनशीलता आहे ना साहेब, शेतीपेक्षा कोणत्या विषयात आहे. तो शेतकरी ते नांगरतो, मग त्याची पेरण, मग तो दाणा रुजणार, त्यातून 1000 दाणे फुलणार. आणि जगद्गुरु तुकाराम महाराज कर्माला इतकं प्राधान्य देतात, ते सांगतात घरात जर एखादी दुःखद घटना घडली तर ते प्रेत एक वेळ बाजूला ठेवा आणि पेरण आली असेल तर आधी पेरणी उरकून घ्या. दुःखात अडकला आणि पेरण जर बाजूला राहिली तर ती सगळं वर्षाचं समीकरण बदलून टाकेल. ते सांगतात शेतकरी पोटाजवळ ओटी बांधतो, ओटीमध्ये धान्य असतं, धान्य मुठीत येतं, मूठ मग अशी पाबराव धरली जाते, मूठ हळूहळू सैल होते, मग दाना जमिनीत रुजतो आणि मग त्यातून अंकुर फुलून एका दाण्याचे 1000 दाणे उगवतात. शेतकऱ्यानं त्याच्या कष्टाला, त्याच्या कामाला प्राधान्य दिलं पाहिजे. इतर कोणत्याही गोष्टीमध्ये अडकू नका. शेकडो वर्षापूर्वी तुकोबरायांनी सांगितलं, आमचे सावता महाराज त्या आरणचे आणि पुढं पंढरपूर, त्या आरण मध्ये जर बारण मोडलं तर त्या पाण्याला म्हणायचे, असंच धावत धावत जा आणि माझ्या पांडुरंगाला जाऊन भेट. आता आरण मध्ये मोडलेलं बारण, पाणी काय पंढरपुरात जात होतं? पण त्यांना माहित होतं या पाण्यात, या पाना फुलात, मातीच्या कणाकणात यातच भगवंत दडलेला आहे. कामात या लोकांनी परमेश्वर बघितला आणि म्हणून त्याचा ते आनंद घेऊ शकले. मी पंडितजींचं उदाहरण तुम्हाला दिलं आणि मागाशी मी बोलताना म्हटलं, माणसं कामासाठी लक्षात राहतात. ज्ञानोबराय कशासाठी लक्षात आहे? ज्ञानेश्वरीसाठी. तुकोबराय कशासाठी लक्षात आहे? तुकोबरायांच्या गाथेसाठी. सावतोबा कशासाठी लक्षात आहेत? त्यांच्या कामासाठी. आपण सगळी माणसं आपल्या कामासाठी लक्षात राहिलो पाहिजे. आणि जेव्हा भारतरत्न पुरस्कार पंडितजींना मिळाला तेव्हा दूरदर्शन मध्ये त्यांचा इंटरव्ह्यू होणार होता. जेव्हा दूरदर्शनची लोक त्यांच्या घरी आली तेव्हा पंडितजी त्यांच्या एका विद्यार्थिनीला शहनाई वाजवायला शिकवत होते. इंटरव्ह्यू सुरू होणार आणि विद्यार्थिनीच्या लक्षात आलं पंडितजींची लुंगी खाली पायाजवळ फाटलेली. ती विद्यार्थिनी गेली आणि म्हटली, पंडितजी तुमची लुंगी फाटलेली आहे, इंटरव्ह्यू आता सगळ्या दूरदर्शनवरती दिसेल, तुम्ही भारतरत्न आहात, किमान लुंगी तर बदला. तेव्हा पंडितजी म्हणाले, तू म्हणतेस म्हणून मी लुंगी बदलतो, पण एक गोष्ट आयुष्यभर लक्षात ठेव, मला भारतरत्न शहनाईसाठी मिळालाय, लुंगीसाठी नाही. माणसं लक्षात राहतात ती कामासाठी. आपण कोणत्या कामासाठी लक्षात राहणार आहोत हे स्वतःला विचारा. आणि कमालीचा आत्मविश्वास जगण्यासाठी जो अपेक्षित ना बाळांनो, तो तुमच्याकडे असला पाहिजे. पोरांनो मला सांगा, जंगलातला सगळ्यात ताकदवर प्राणी कोण आहे? लात मारली तर असं झाड पाडून टाकल? हत्ती. जंगलामध्ये सगळ्यात चपळ कोण आहे? असं धावतो कोण वेगळा? चित्ता. जंगलामध्ये सगळ्यात उंच कोण आहे? जिराफ. जंगलामध्ये पाऊस पडल्यावर नाचतो कोण छान? आणि जंगलामध्ये गातो कोण चांगलं? कोकिळा. मला सांगा, आणि जंगलाचा राजा कोण आहे? आता त्या सिंहाला कोकिळेसारखं गाता येतंय का? त्याला मोरासारखं नाचता येतंय का? हत्ती इतकी ताकद आहे का? जिराफ इतकं उंच आहे का? आणि मग त्याला जंगलाचा राजा कुणी केलं? त्याचं त्यानं जाहीर केलं. आणि त्याचं कारण आहे कमालीचा आत्मविश्वास. इतर प्राणी पक्ष्यांच्या तुलनेत एखादा दुसरा गुण त्याच्यात कमी असेल, पण मान हलवली आणि गर्जना केली
जंगलातल्या कोणत्याही प्राण्याला ते सांगताय बाजूला व्हा नाहीतर शिकार करून टाकाल. हा जो आत्मविश्वास आहे ना, त्या आत्मविश्वासासाठी तो जंगलाचा राजा आहे. माझी विनंती आहे तुम्हाला, खचून जाऊ नका, आत्मविश्वास ठेवा. हो, आम्ही बदलणार आहोत. आपण सगळी खेड्यापाड्यातली मुलं मुली आहोत. मला सांगा बाळांनो, आपण कोणत्या कुटुंबात जन्माला यायचं आपल्या हातात आहे का रे? बरं, आपण गरिबीत जन्माला आलो, आपली चूक आहे का? आपण गरिबीत जन्माला आलो, आपली चूक नाही. पण आपण जर गरिबीत मेलो तर ती मात्र आपली चूक आहे. गरिबीत मरायचं नाही. आणि कोण जर तुम्हाला सांगत असेल 1 रुपयावर जात नाही, पैशाला कुबडी खात नाही, पैशावाल्याला कुठं सुख आहे का, त्याला कुठं रात्रीची झोप आहे का, हे सांगणाऱ्याला म्हणायचं हे तुझ्याकडेच ठेव. ते असलं सांगून तरुण पोरांना अकार्यक्षम बनवण्याचा धंदा कुणीही करू नये. तरुण पोरांना सांगा, मजबूत पैसे कमवा, मजबूत अर्थकारण ठेवा. हा, एक गोष्ट सांगायला विसरू नका, जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. पैसे कमवायचे पण आमचा व्यवहार मात्र उत्तम असला पाहिजे. आजच्या तारखेला जर मला कुणी विचारलं चांगला माणूस कोणता, या जातीतला, त्या धर्मातला, या गावातला, त्या पक्षातला, मी म्हणेल ज्याचा व्यवहार चांगला तो माणूस चांगला. आपला व्यवहार चांगला ठेवा, चांगल्या मार्गाने मजबूत पैसे कमवा, उद्योगात या, व्यवसायात या, कृषीपूर्वक चांगले व्यवसाय करा, नैसर्गिक शेतीकडे थोडं थोडं वळण्याचा प्रयत्न करा, निसर्गाशी जुळून घ्या. कोणत्याही गावात गेलं ना साहेब, आंब्याची आडी असायची प्रत्येक घरात. सकाळी सकाळी 2 घमेले घ्यायचे, एका घमेल्यात आंबे, एका घमेल्यात कोया टाकायच्या. कोणत्याही घरात आंब्याची आडी होती. बोराच्या सीझन मध्ये गेला 2-4 पोरांची तरी डोकी फुटलेली असायची. जांभळाच्या सीझन मध्ये गेला 2-4 पोरांचे तरी हात गळ्यात असायचे. आता आम्ही कुठे घेऊन गेलो निसर्गाला? मला आठवतंय, जनावर दिवसभर कुरणात चारायची आणि निघालं संध्याकाळी नदीवर जनावर पाणी पाजायची. ज्या नदीवर जनावर पाणी प्यायची तिथंच गुराख्यानं गुडघे टेकवायचे. खाली असं झऱ्याला तोंड लावायचं, हातानं पाणी पुढे ढकलायचं आणि झऱ्याला तोंड लावून पाणी प्यायचं. आता एक नदी आम्ही नीट ठेवली नाही. माती वाचवा इथपर्यंत अभियान राबवण्याची गरज आली. नैसर्गिक खतांचा इतका कमालीचा भडीमार करून टाकला. गावात पूर्वी कॅन्सरचं पेशंट नव्हतं, आता गावात 10 सापडायला लागले. आम्ही कुठे घेऊन चाललो? शेतीमध्ये सातत्यानं आम्हाला आमूलाग्र बदल करावे लागतील. मला मान्य, लगेचच्या लगेच तुम्ही ठरवलं 100% शेती नैसर्गिक करायची ठरवली, आता ते लगेचच्या लगेच होणार नाही. पण सातत्यानं काही बदल छोट्या छोट्या गोष्टींमधले तुम्हाला करता येतील का बाळांनो, याची काळजी घ्या. आणि मगाशी म्हटलं तसं विक्रीचं तंत्रज्ञान अवगत करा. शेवटचे 2 मिनिट घेतो. मी जेव्हा कॉलेजला गेलो ना पोरांनो, आमच्या सरांनी मला विचारलं, गणेश तुला MBA कशात करायचं? मी म्हटलं मला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट मध्ये MBA करायचं. सर प्रत्येकाला विचारायचे, कोण MBA कशात करणार? आमच्या वर्गामध्ये एक बोबडं बोलणारा पोरग होता. त्याला विचारलं तुला MBA कशात करायचं? त्यानं सांगितलं मला मार्केटिंग मध्ये MBA करायचं. त्याला र बोलता येत नाही, त्याला ल म्हणायचं. सरांनी त्याला सांगितलं तुला नीट र बोलता येत नाही, तू मार्केटिंग मध्ये काय MBA करतो? तुझं बॅकग्राऊंड कॉमर्स आहे, तू फायनान्स मध्ये MBA कर. वर्गात उठून उभं राहिलं. म्हणला सर कळणार तर मार्केटिंग मध्ये MBA करणार नाही तर शिकणार नाही. सर म्हणले तुला काय करायचं ते कर, आपण परीक्षा घेऊया आणि शोधूया कुणामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट आहे. मी म्हटलं ठीक आहे. परीक्षा काय घेतली? आम्हाला 100 रामायणाच्या प्रती दिल्या आणि सांगितल्या बाजारात जाऊन विकूयाच्या, ज्याच्या सगळ्यात जास्त विकल्या जातील आपण समजूया त्याच्यामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट आहे, त्यांना मार्केटिंग मध्ये MBA करा. आम्हाला वाटलं आम्ही बोलणारी पोरं 100 रामायणाच्या प्रती तर अशा बाजारात जाऊन विकून येऊ. 8 दिवस आम्ही बाजारात फिरलो. 9व्या दिवशी वर्गात आलो. सरांनी विचारलं गणेश 100 पैकी किती प्रती गेल्या? म्हणलं 4. राहुल 8, संतोष 10. मार्क मिळवणारी पोरं पण 20 पेक्षा जास्त प्रती कुणाच्याच गेल्या नाही. बोबडं बोलणारं पोरग मागच्या बाकावर बसायचं. त्याला विचारलं तुझ्या किती गेल्या रे? म्हणला सर 100च्या 100 प्रती विकून आलो. सर म्हटले केलं का? मार्केटिंगची कोणती स्ट्रॅटेजी, कोणतं रेफरन्स बुक? म्हणला काहीच नाही. मी लोकांच्या दालात यायचो, बेल दाबायचो, लोक बाहेर यायची, लोक बाहेर आली की समोर रामायण ठेवायचो आणि सांगायचं हे रामायण विकत घेता का वाचून दाखवू? लोक म्हणायची वाचून नको दाखवू, तुझं रामायण विकत घेतो. आता बोबडं बोललं विकण्याचा आहे का स्ट्रेंथ आहे? दाबून ठेवला असता तर स्ट्रेंथ ठरला असता का? आपण सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहोत. तुम्ही तुमच्यातलं वेगळेपण ओळखायचं, काय करायचं ते ठरवायचं आणि मस्त आनंदाने तुम्ही तुमचं आयुष्य जगायचं. ज्यांची परिस्थिती बेताची आहे, नाजूक आहे, रडायचं
लढायचं परिस्थितीच्या घरात. पोरींनो, मी ज्या घरात लहानाचा मोठा झालो ना, आमचं घर पत्र्याचं होतं. आणि आमचा पत्रा असा होता, अशी उडी मारली का पत्र्याला हात लागायचा. आम्ही आमच्या आईला म्हणायचो, आई सगळ्यांची घर स्लॅबची, आपलं एकटंच पत्र्याचं का? ती म्हणायची, तुझे वडील शिक्षक आहे म्हणून घर पत्र्याचं. म्हणलं, शासनाचा जी आहे का शिक्षकांनी स्लॅबची घर बांधायची? ती म्हणायची, तू नशिबान आहेस, पत्र्याच्या घरात जन्म आला. मी म्हणायचो, का? ती म्हणायची, बघ, घर गरम व्हायला लागलं का तुला कळतं उन्हाळा सुरू झालाय, घर गळायला लागलं का तुला कळतं पावसाळा सुरू झालाय. शेजारच्या स्लॅबच्या घरात उन्हाळा कळत नाही, पावसाळा कळत नाही. खास ऋतूंची ओळख व्हावी म्हणून भूगोल शिकवणाऱ्या तुझ्या बापानं असलं मॉडेल उभं केलं. पैसे नव्हते पण आनंद वाटत. पैसे नव्हते पण आनंदी होती माणसं. अहो, म्हणजे माझे वडील जेव्हा रिटायर झाले ना मुख्याध्यापक म्हणून, 14-15 हजार रुपये पगार होता. त्यावेळेस 6वा वेतन आयोग पण लागू झालेला नव्हता. 6व्या-7व्या वेतन आयोगानंतर पगार जरा बरे झाले. आणि सर, 14-15 हजार रुपये ज्यांचा रिटायरमेंटचा पगार, त्यांच्या नोकऱ्या किती रुपयाने सुरू झाल्या असतील? 200-500 रुपयाने नोकऱ्या सुरू झाल्या. बायको जर कधी म्हणली, गडावर जाऊन येऊ माहूरगडला, आपल्याकडे गाडी नव्हती, मित्राची गाडी घ्यायची, त्याच्यात निम्म रॉकेल, त्यात निम्म पेट्रोल, निम्म्या रस्त्यात गेल्यावर गाडीतलं पेट्रोल संपणार, मग गाडी वाकडी करायची. बरं, हे तंत्रज्ञान फक्त भारतात आहे, जगात पुढे गाडी वाकडी करत असतील असं मला वाटतं. आणि वाकडी करून जर चालू झाली नाही, पुढे वेगळे सायंटिस्ट होते, ते टाकीत फुकणार. बरं, याने टाकीला तोंड लावलं तर बायको असं बघायची, कोणत्या मुहूर्तावर यांची माझी गाठ पडली. आणि अशाच बायको नुसता खांद्यावर हात ठेवल्या. बरं, कित्येकांच्या गाड्या बिना पेट्रोलच्या गाड्यावर गेल्या. पैसे नव्हते, माणसं आनंदी. आता एसी गाड्यांमधून नवरा बायको फिरतो, बायको तिकडच्या खिडकीत ना तिकडे बघते, नवरा इकडच्या खिडकीत ना इकडे बघते. ड्रायव्हर मधल्या आरशात दोघांकडे बघतो. ते बोलत का नाही? साधनं वाढत गेली, आनंद कुठे उरपळून गेला हे मात्र कळलं नाही. आणि म्हणून मस्त राहा, आपल्या धुंदीत राहा, मजबूत पैसे कमवा, नवीन तंत्रज्ञान स्वीकारा, चांगला अभ्यास करा, नवीन प्रयोग करा, प्रयोगशील बना आणि तुमच्या ज्ञानाला सामाजिक दायित्वाची जोड देता येईल का, तुमचं ज्ञान समाजाभिमुख राहील का, याची काळजी येणाऱ्या काळात आपण घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.